नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत नियमित कर्जफेड शेतकरी अपडेट। उर्वरित 75% पीक विमा उद्या म्हणजेच की सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, जिल्हा यादी पाहणार आहोत। त्यानंतर पाहणार आहोत सानुग्रह अनुदान, सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीची नोंद, आजचा हवामान अंदाज, अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। खरीप हंगाम 2023 मध्ये 68,000 शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी 41,97,24,104 रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली। पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। कळमनेरला शेतकऱ्यांना मिळणार 75% पीक विम्याचा लाभ। अपडेट आहे कळमनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील अपडेट। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानींचे सर्वेक्षण करा, प्रफुल्ल पटेल यांनी दिले निर्देश। नुकसानींचा घेतला आढावा। अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील। 19 जुलै ते 24 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील महसूलच्या सर्व मंडळातील शेतशिवार खरडून गेले आहे। अतिवृष्टीमुळे सर्व तालुक्यातील 11,000पेक्षा अधिक हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे। अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, भोंडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे मागणी। अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील। पूर बाधितांना तातडीने सानुग्रह अनुदान द्या, शाहू छत्रपती सतेज पाटील यांची पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे मागणी। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। 3 तालुक्यातील 10 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद, मिरज, शिराळा, वाळवा तालुक्यांचा यामध्ये समावेश। चरण मंडळात सलग 5 दिवस अतिवृष्टी, सतर्कतेचे केले आहेत आवाहन। अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। सुटे खाद्यतेल घरी आणू नका, हृदयविकार, भेसळीचा धोका, अशुद्ध तेल खाण्यात आल्याने आरोग्यावर होऊ शकतो दुष्परिणाम। 239 गावातील 39,141 शेतकरी बांधित। सर्वाधिक फटका पवनी तालुक्यात। प्रशासनाचा प्राथमिक अंदाज, अतिवृष्टीमुळे 17,729.60 हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त। लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावेत। अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। पालकमंत्र्यांचे निर्देश, पूरग्रस्तांच्या नुकसानींचे पंचनामे गांभीर्याने करा। शेतकऱ्यांचा अपघात, मृत्यू झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येते। या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्यात येते। 56 शेतकऱ्यांना अपघात योजनेतून 70 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले। गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना कृषी विभागाकडे 78 प्रस्ताव दाखल। बोगस खत प्रकरणी कंपन्यावर कृषी केंद्रांना कारणे दाखवत परवाना रद्द करण्याच्या केल्या आहेत मागण्या। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाचा नियमितपणे भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते। मात्र पिंजर परिसरातील 196 शेतकरी या लाभांपासून वंचित राहिले आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यातील बहुतेक बरेच शेतकरी, हजारो शेतकरी या लाभांपासून वंचित राहिले आहेत। लाभार्थी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत। नियमित कर्जफेड केली तरीही येत आहेत अडचणी। कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुंभार समाजाला तातडीने मदत मिळावी, भाजपचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन। हेक्टरभर बांबू लागवड करा, 6.97 लाखांचे अनुदान मिळवा। राज्यात बांबू लागवड मिशन राबविणार, रोपे खरेदी लागवडीसाठी मिळणार अनुदान। शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा। काँग्रेसने दिले धरणे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहेत निवेदन। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। त्यासोबतच काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन।
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातून देखील करण्यात येत आहे। बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या असे निवेदन देण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, याबद्दल जर कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला ती अपडेट दिली जाईल। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम, सर्दी, ताप, डोकेदुखीचे रुग्ण 25% वाढले आहेत। कोमट पाणी प्या, पावसात भिजणे टाळा आणि स्वतःची काळजी घ्या। तेलंगणा राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। दिव्यांगांचे अनुदान 3000 रुपये करून त्यांना 35 किलो धान्य मोफत देण्यात यावे यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी काँग्रेसने 26 जुलै रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते। शेतकऱ्यांसमोर आणखीन एक मोठं संकट, तंबाखूंची पाने खाणारी अळी, सोयाबीनवर सेकंदात होते पाण्याची चाळण, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आहेत हैराण। हवामान खात्याचा अंदाज, मागील 10 ते 12 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। अशातच पुढील 4 दिवस पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे दिले आहेत निर्देश। म्हणजेच की हवामान खाते आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेऊन त्यानुसार नियोजन व्यवस्थापन करा असे निर्देश देण्यात आले। यामध्ये दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्याबाबत नागरिकांना सतर्क करा। NDRF त्यासोबतच SDRF यांना सज्ज ठेवा। बंधारे, तलाव यांच्या पातळीवरील लक्ष ठेवून पुरांचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा सज्ज करा। त्यासोबतच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या क्षेत्रात वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गावर वळवावी असे निर्देश देण्यात आले। त्यासोबतच हवामान खात्यांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्ट्स, इशारे, माहिती संदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावेत। त्यानंतर पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि सहाय्यकारी साहित्य उपलब्ध करून ठेवावेत। पर्यायी निवासस्थाने सुरक्षित स्थळांवरून ठिकाणी उपलब्ध करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतरांची व्यवस्था तयार ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। विमा नुकसान भरपाई हवी तर करावे लागणार पीक पेरा नोंदणी। ई पीक पेरा नोंदणी मोबाईल ॲपवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 1 ऑगस्ट पासून करता येणार मोबाईलवर तुम्हाला नोंदणी। सततच्या पावसाने शेतीची कामे ठप्प, पिकांमध्ये वाढले तण, शेतकरी चिंतेत, पिके पिवळी पडण्याची शक्यता, लहान पिके सडण्याची भीती, अडचणी वाढल्या।